कोरोना कालावधीपासून साईबाबांच्या समाधी मंदिरात हार आणि फुलांना बंदी घालण्यात आली होती। ती बंदी अखेर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उठवण्यात आली असून अखेर गुरुवार दिनांक 12 डिसेंबर 2024 पासून साईबाबा मंदिरात हार आणि फुल नेण्यास सुरुवात झाली आहे। उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार साईबाबा समाधी मंदिरात फुलहार प्रसाद सुरू झाले असून माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन हार आणि फुलं अर्पण केली। यावेळी साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर, प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरातांसह शिर्डीतील विविध नेते मंडळी, ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते। उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली असून साईभक्तांची आस्था यामागे होती। श्रद्धेचा विषय अखेर मार्गी लागल्याचं मत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटलांनी याप्रसंगी व्यक्त केलं। सर्वसामान्य फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा असल्याचं सांगतानाच साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या मार्फत फुलहारांची विक्री करण्यात येणार असल्याचं सांगतानाच अल्पदरात विक्री होऊन भक्तांची लूट होणार नाही याची काळजी घ्यावी असंही डॉ. विखेंनी म्हटलं। सर्वात प्रथम माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनेक वर्षाची प्रतीक्षा आणि संघर्ष जो या राहाता तालुका आणि शिर्डी मतदारसंघाच्या शेतकऱ्यांना फुलांसाठी करावा लागला आणि संपूर्ण देशाच्या साई भक्तांच्या मनामध्ये असलेली आस्था की समाधीपर्यंत फुलं गेले पाहिजेत। अनेक वर्ष कोर्टामध्ये हा विषय प्रलंबित राहिला आणि माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जवळपास संस्थांनी सगळ्या 3 सदस्यीय कमिटीनी त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रियेपासून तर बाकीच्या माननीय उच्च न्यायालयाच्या दिलेल्या निर्देशानुसार मीटिंगमध्ये ठराव मंजूर केला आणि आजचा दिवस हा गुरुवार असल्या कारणाने आणि अनेक गोष्टी जुळून आल्या 12-12-24 तर असा एक दिवस आज आपोआपच घडला आणि मला आनंद होतो की साई भक्तांच्या मनामध्ये असलेली श्रद्धा आणि त्यांच्याच प्रार्थनेने हे फुलं परत एकदा समाधीवर चालू झाले आणि जो सर्वसामान्य शेतकरी आहे, फुलं उत्पादक शेतकरी जो या पूर्णपणे त्याचा प्रपंच या फुलांवर अवलंबून होता, आज त्यांच्यासाठी एक समाधानकारक दिवस राहील आणि बाबांच्या आशीर्वादाने हे फुलं कायम असेच चालू राहावेत एवढीच मी बाबांचरणी प्रार्थना करतो। काय नियमावली यासाठी करण्यात आलेली आहे का की कोणत्या दुकानातूनच घ्यावे लागतील का असं काही? विविध कार्यकारी सोसायटीची संस्थांची कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे त्याच्या माध्यमातून ह्या फुलांची आणि हारांची विक्री व्हावी असं निर्देश माननीय उच्च न्यायालयाने जे की कलेक्टरची कमिटी स्थापन झाली होती 2 वर्षापूर्वी, माननीय भोसले साहेब तेव्हा कलेक्टर होते नगर जिल्ह्यातले, त्यांनी एक कमिटीमध्ये हा निष्कर्ष काढला होता आणि आज जे कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे त्यांनी स्टॉल प्रत्येक ठिकाणी लावलेत आणि ते फुल विक्री करणार आहेत, अल्पदरात करणार आहेत। भक्तांची लूट होता कामा नये ही देखील काळजी आपल्याला घ्यायची। तसंच फुलांची विल्हेवाट लावण्यासाठी निविदा प्रक्रिया संस्थांनी राबवलेली आहे। 7 दिवसाच्या कालावधीनंतर जो कोणी व्यक्ती येईल किंवा जी कोणी एजन्सी येईल की हे फुलांचं पुढं काय करायचं या दृष्टिकोनातून ते प्रस्ताव संस्थांकडे मांडतील। माझ्या मते फुलांची विल्हेवाट लावण्यासंदर्भात जो माननीय उच्च न्यायालयाचा एक मनामध्ये संभ्रम होता तो या निविदा प्रक्रियेनंतर पूर्ण केला जाईल। जर पाहिलं तर दरपत्रक जे सोसायटीने लावले ते इतर व्यावसायिकांना सुद्धा दिले जातील जे हार फुल विक्री प्रसाद करतात। प्राथमिक स्तरावर आज फक्त विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून फुल आणि हार विक्री सुरू केली जाणार आहे। जसं जसं हे सगळं एक रुटीन बसेल तसं तसं इतर दुकानदाराला नगरपंचायतीच्या माध्यमातून देखील दरपत्रक लावणं बंधनकारक केलं जाईल आणि शेतकऱ्यांचं नुकसान होता कामा नये, सगळ्यांना रोजगार मिळावा आणि साई भक्तांची लूट पण होऊ नये ही शिर्डी ग्रामस्थांची भावना आहे आणि त्या भावनेचा आदर करत आपल्याला हे सगळं पुढे घेऊन जायचं आहे। तर साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवारांनी या विक्रीबाबत अधिक माहिती देत अल्पदरात भक्तांच्या सुविधेसाठी सोसायटी सज्ज असल्याचं सांगितलं। उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचा जो ठराव झालेला आहे त्या ठरावास अनुसरून जी नियमावली बनवलेली आहे त्या नियमावलीच्या अधीन राहून आजपासून आम्ही साई भक्तांच्या सेवेसाठी एकदम माफक दरामध्ये हार फूल व प्रसादाची व्यवस्था केलेली आहे। त्या संदर्भातील पूर्ण रेट बोर्ड या ठिकाणी लावलेले आहेत। अगदी अल्पदरात भक्तांच्या सोयीसाठी ही व्यवस्था साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीनं उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केलेली आहे। कशी या पद्धतीने नियमावली साई भक्तांना असणार आहे। बाहेरचे जे दुकानातले फुल हार जे आहे विक्री करणारे ते हार साई भक्तांना नेता येणार आहेत।
निर्णय हा साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचा आहे. व्यवस्थेने सूचना केल्याप्रमाणे न्यायालयाच्या निर्देशानुसार आम्ही उच्च प्रतीचा पेढा ज्याची क्वालिटी आहे तो 30 दिवस खराब होत नाही, उच्च प्रतीचा प्रसाद आणि भक्तांच्या भावनेनुसार अगदी अल्प दरात गुलाबगुच्छ 10 रुपये, 2 फुटाचा हार 10 रुपयासाठी आणि एक 4 फुटाचा हार 50 रुपयाला आणि एक 100 रुपयाचा हार आणि 150 रुपयाचा हार यापेक्षा जास्त दरानं आमच्या संस्थेमार्फत विक्री केली जाणार नाही. एकदम सामान्य भाविक जरी शिर्डीत आला तर त्या भाविकाची जी भावना आहे, जी श्रद्धा आहे ती जपण्याचा प्रयत्न संस्थेच्या मार्फत आम्ही करणार आहोत आणि जास्तीत जास्त सेवा कशी देता येईल तो आमच्या संस्थेचा प्रयत्न आहे. आणि निश्चित येणारा भाविक अनेक वर्षापासून या ठिकाणी बंद असलेले हार प्रसाद आज चालू होत आहे आणि त्या भक्ताचं समाधान होईल असा सर्वात जास्त प्रयत्न आमच्या संस्थेमार्फत केला जातो. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.